भाजपाच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती. अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीर जमवल्याप्रकरणी आणि आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल मविया आणि मनसेचा सत्याचा मोर्चा, यावेळी या मोर्चाच्या आयोजकावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. तर दुसरीकडे याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून मूक आंदोलन हे करण्यात आलं होतं. या मूक मोर्चाच्या आयोजकावर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेकायदेशीर जमवल्याप्रकरणी आणि आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मतदार याद्यांमधील घोळ या विरोधामध्ये मनसे आणि मवियाकडून सत्याचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मोर्चा निघाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने मूक आंदोलन हे केलं होतं. मात्र आता या मूक आंदोलनाच्या आयोजकावर, या मोर्चाच्या आयोजकावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेकायदेशीर जमवल्याप्रकरणी आणि आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सत्याचा मोर्चा यावर या आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यानंतर आता आपण पाहतोय भाजपाच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर सुद्धा आता गुन्हा दाखल झालाय. बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगातून आता गौण खनिजाची चोरी झालेली आहे. महसूल प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दखल घ्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगररांगात मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोखरून चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे. गौण खनिजाची चोरी झाली आहे. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. महसूल प्रशासन मात्र यावर दुर्लक्ष करत असून राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी डोंगररांगा वाचवाव्यात असं मत, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.